मागच्या काही दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे काही यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मंचर आणि कामशेत हा दोन एरियामध्ये दोन टोळ्या जबरी चोरी घरफोडी चोरी करण्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामधून एका टोळीमध्ये विधी संघर्ष बालकाचा सुद्धा वापर करण्यात आला होता। एकूण हा दोघे गुन्ह्याचा मिळून 23 गुन्हे उघडकीस आणले। या प्रकरणातून 46 लाख रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये 32 तोळे सोना सुद्धा आहे हे हस्तगत करण्यात आलेला आहे। दुसऱ्या एक कारवाईमध्ये शिरूर तालुक्यामध्ये ते एमडीचा प्रमाण वाढत चाललेला आहे असं आमच्याकडे माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून एक व्यक्ती जो तिथे पॅडलरचं काम करत होता त्याचं नाव विशाल मारुती मोरे आणि त्याच्या बरोबरचे प्रतीक संतोष लंगे आणि मिथुन विजय पाल सिंगला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून 46 ग्राम एमडी सापडलेला आहे आणि त्या दिशेने अजून पुढील तपास जे आहे आमचा चालू आहे। तिसरा पुणे अहिल्यानगर बीड ह्या जिल्ह्यामध्ये खूप काही गंभीर दरोडे खुनासह दरोडे असे प्रकारचे गुन्हे करणारी एक टोळीला मोका लावण्यात आलेला आहे। यामध्ये योगेश ईश्वर भोसले याची मंडळी आहे। त्यामध्ये 6 आरोपी आहात, ते सख्खे भाऊ आहात, एका कुटुंबाचे आहात। त्यांनी दौंड पोलीस स्टेशनला एक दरोडा टाकला होता। ते टीमने खूप यशस्वी रीतीने त्याला उघडकीस आणला आणि उघडकीस केल्यानंतर पुढील तपासामध्ये त्या केसमध्ये मोका लावण्यात आलेला आहे। पुढील असे प्रकारचे गुन्हे होऊ नये यासाठी टीमने चांगला काम केलं आहे, त्याचा खूप खूप अभिनंदन। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागच्या काही दिवसांपासून पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये जी आहे ती अंमली पदार्थाची विक्री आणि तस्करीचे प्रकार समोर येत होते आणि हे प्रकार जे आहेत ते ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत होते। माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून काही पथकांची नेमणूक देखील करण्यात आली होती आणि या पथकांच्या माध्यमातून जे आहे ते ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी जे आहे ते सापळे रचून चौकशी करण्यात आली। काही संशयितांची चौकशी केल्यानंतर यामधून धक्कादायक प्रकार जे ते उघडकीस आलेला आहे। काही पोर्टर सारख्या काही ऍपच्या माध्यमातून जे आहे ते 10 ग्राम 20 ग्राम अशा प्रकारचा जो काही अंमली पदार्थ आहे तो तस्करी केला जात होता, विक्री केली जात होती आणि सेवन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांना जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या मुसक्या आवळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याबद्दलची अधिकची माहिती घेऊयात पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडून।